आपण पाहतोय की आमदार प्रसाद लाड आपल्याला दृश्यांमधून दिसत आहेत। भाजपचे आणखीन कोणते आमदार किंवा कोणते नेते आहेत या ठिकाणी उपस्थित? भाजप नेते प्रसाद लाड आहेत, मराठा उच्च समितीचे अध्यक्ष विखे पाटील आहेत, त्याचबरोबर अनेक नेते जे आता दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर प्रसाद लाड यांनी एक भावनिक आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांना केलेलं आहे की तुम्ही बंधू आहेत आणि रथाच्या उन्हामध्ये तुम्ही स्वतःचा जीव जाळू नये, अशा प्रकारचं भावनिक आव्हान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद लाड यांनी जे आहे मनोज जरांगे यांना केलेलं आहे। आता प्रसाद लाड जे आहे ते मनधरणी जे आहे ती मनोज जरांगे पाटील यांची करणार आहे आणि त्यांची मनधरणी फळाला येते का हे बघणं देखील आपल्या बघणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं या आधी देखील मनोज जरांगे पाटील यांनी खूप मोठं आंदोलन केलेलं होतं। मुंबईमध्ये येऊन त्यांनी पूर्ण चक्काजाम आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर सरकारनं त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या ऐकलेल्या होत्या, त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। मात्र सरकार कुठेतरी मागे पडलं आणि त्यांचं ते आश्वासनं पूर्ण झालेली नाहीयेत। त्यामुळे पुन्हा एकदा उद्या त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। नक्कीच आता आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर सरकारनं मराठा समाजासाठी मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट GR जो तो काढलेला होता आणि त्या अनुषंगानं केवळ 328 प्रमाणपत्र जे मराठवाड्यामध्ये वाटप झालेले, या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले की हैदराबाद गॅझेटनुसार नुसतं प्रमाणपत्र का मिळत नाही किंवा जे कोणती प्रमाणपत्र वितरित झाले त्याची कास्ट व्हॅलिडिटी का होत नाही, यासह सारथी संस्थेच्या योजना पुन्हा सुरू करावं, सगळ्या सुविधेची अंमलबजावणी करावी आणि विशेष म्हणजे शिंदे समितीला अजून 1 वर्षाची मुदत वाढ द्यावी, यासारख्या ज्या मागण्या आहेत त्या पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर मांडलेल्या आपल्याला पाहायला